two identical parallel wires carrying current I1 and I2 such that I1 is greater than I2. I1 greater दिलेला आहे कशाचा I2. When current are in the same direction, current same direction मध्ये the magnetic field at a point midway between the wire is 5 into 10 raised to minus 6 Tesla. If the direction of I2 is reverse, the magnetic field becomes 2 into 10 raised to minus 5 Tesla. The ratio I2 divided by I1 is. हा क्वेश्चन 2024 आणि 2022ला आलेला होता. ए ऑप्शन दिलेला आहे 1/2, बी ऑप्शन दिलेला आहे 2/3, सी ऑप्शन दिलेला आहे 1/4 आणि लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे 3/5. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता या केसमध्ये ना I1 हा ग्रेटर आहे कशापेक्षा तर I2पेक्षा. ओके. आणि करंट जर सेम डायरेक्शनला फ्लो करत असेल पहिल्या केसमध्ये सेम डायरेक्शनला आणि मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. वेन द करंट आर इन सेम डायरेक्शन then there will be force of attraction. जर सेम डायरेक्शनला असेल तर त्या ठिकाणी काय असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. ठीक आहे. वेन द करंट आर इन अ सेम डायरेक्शन देन देअर विल बी फोर्स ऑफ अट्रॅक्शन and force of attraction is given by is possible for two unlike पोल्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये असतं अनलाईक पोल आणि फोर्स ऑफ रिपल्शन कशामध्ये असतं लाईक पोलमध्ये असतं. ठीक आहे. जसं की अनलाईक म्हणजे एक नॉर्थ असेल तर दुसरा साऊथ किंवा साऊथ असेल तर दुसरा नॉर्थ असेल. ठीक आहे. या पद्धतीने. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बी जर घेतला तर एका बी तो असं तुमचं काय B1 मायनस B2 असेल कारण दोघांमुळे घ्यायचं आपल्याला नाही का. मग तो असेल B1 मायनस B2 कारण फोर्स ऑफ काय असेल अट्रॅक्शन वेगवेगळ्या पोलमध्ये असतं म्हणून आपण या ठिकाणी मायनस करणार आहे. आता B1मधून B2 का मायनस करायचा कारण की I1 हा ग्रेटर आहे कशापेक्षा I2 आणि बीचा फॉर्म्युला काय μ0I डिवायडेड बाय काय असतं 2 आहे ना 2πr इतकं असतं बरोबर की नाही. मग I1 मोठा आहे म्हणून आपण B1 मायनस B2 केला. B2च्या जागी μ0I2 डिवायडेड बाय काय असेल 2πr. आता या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येणार आहे आणि या बीची व्हॅल्यू किती आहे 5 into 10 raised to minus 6. ते आपण या ठिकाणी पुट करणार 5 into 10 raised to minus 6 आणि याच्यातून कॉमन घेऊन टाकू μ0/2πr आणि इथं राहील तुमचं काय I1 मायनस I2. याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू किंवा I1 मायनस I2ची व्हॅल्यू फाईंड करून घ्या. तो 2πr इकडे मल्टिप्लाय करा 5 into 10 raised to minus 6 into 2πr डिवायडेड बाय μ0. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके. आता करंटची डायरेक्शन आपल्याला काय करायचं रिव्हर्स करायचं आहे. रिव्हर्स जर असेल तर त्या ठिकाणी असणार फोर्स ऑफ रिपल्शन अनलाईक करंट असेल तिथं बरोबर की नाही. वेन द करंट are in opposite direction then there will be force of repulsion. When current are in opposite direction then there will be force of repulsion.
आणि कधी पॉसिबल आहे जेव्हा फोर्स ऑफ रिपल्शन जर दोन्ही नॉर्थ असेल किंवा दोन्ही साऊथ असेल. अँड फोर्स ऑफ रिपल्शन is possible for two like poles. आता लाईक कोणते तर दोन्ही साऊथ असतील किंवा दोन्ही नॉर्थ असेल. ठीक आहे. फॉर टू लाईक पोल्स ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ. दॅट इज फॉर टू साऊथ पोल और टू नॉर्थ पोल. फॉर साऊथ पोल और नॉर्थ पोल. साऊथसाठी असेल किंवा नॉर्थसाठी असेल. ठीक आहे. तर या केसमध्ये दोन्ही मॅग्नेटिक फील्डच्या आपल्याला काय करावं लागेल तर ॲडिशन करावं लागेल. म्हणजे याला आपण बी डॅश घेऊ किंवा बीच घेतलं तरी चालेल. बी डॅश घेऊन टाकू आणि तो का असेल B1 मध्ये B2 काय करावं लागेल तुम्हाला ॲड करावं लागेल. फक्त डायरेक्शन चेंज केलेली आहे आपण, बाकी काही केलं नाही, फक्त ॲडिशन करायची आपल्याला. ठीक आहे. बी किती दिलेलं आहे 2 × 10⁻⁵ टेस्ला. तर या ठिकाणी आपण पुट करून टाकू 2 × 10⁻⁵ टेस्ला. B1ची व्हॅल्यू μ0I1/2πr प्लस μ0I2 2πr. आता याच्यातून कॉमन घेऊन टाकू 2 × 10⁻⁵ इट इज μ0/2πr कॉमन घेतला आणि या ठिकाणी देणार आहे I1 + I2. मग आता I1 + I2 सेपरेट करून घेऊ. I1 + I2 इज इक्वल टू 2 × 10⁻⁵ ॲज इट इज. त्याला मल्टिप्लाय करा 2πr आणि त्याला डिवाइड करा कशाने तर μ0. तर याला आपण घेऊ इक्वेशन नंबर 2. या दोन्ही इक्वेशनचं आपण काय करू आता डिव्हिजन घेऊन टाकू. ओके. मग आता नेक्स्ट केसमध्ये डिवायडिंग इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने काय करू डिवाइड करून टाकू. मग I1 + I2 त्याला डिवाइड करायचं I1 - I2. I1 + I2ची व्हॅल्यू किती आहे 2 × 10⁻⁵ इंटू 2πr डिवायडेड बाय μ0 आणि इक्वेशन नंबर 1 जो आहे त्याचं रेसिप्रोकल करा. म्हणजे μ0 वरती लिहिणार आणि डिवायडेड बाय 5 × 10⁻⁶ इंटू 2πr. आता नेक्स्ट केसमध्ये 2πr आणि μ0 काय करू कॅन्सल करू. 2πr सोबत 2πr कॅन्सल, μ0 सोबत μ0 कॅन्सल. 10⁻⁶ वरती गेला तर काय होणार 10⁻⁻6 होणार. ओके. मग या ठिकाणी आपण राईट करून घेऊ I1 + I2 ॲज इट इज डिवायडेड बाय I1 - I2 ॲज इट इज. मग आता पुढे काय होणार 2 × 10⁻⁻1 होणार. -6 वरती गेला +6 झाला मग तो झाला 5. ओके. 5 × 2 = 10, 2 × 2 = झाला 4. ओके. -6 वरती जाऊन +6 मग तो 10च राहील. मग 2 × 2 = झाला 4. मग I1 + I2 डिवायडेड बाय I1 - I2 इज इक्वल टू किती येणार 4. 2 × 2. ओके. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. आता याला मल्टिप्लाय करून घेऊ. I1 + I2 इज इक्वल टू 4ने याला मल्टिप्लाय करा 4 इन ब्रॅकेट I1 - I2. नेक्स्ट केसमध्ये I1 + I2 ॲज इट इज. 4ने जर मल्टिप्लाय केलं तर 4I1 - 4I2. I1 एका बाजूला घेऊन टाकून I2 एका बाजूला घेऊन टाकू. ठीक आहे. मग I2 आणि हा मायनस इकडे प्लस होणार 4I2 इज इक्वल टू 4I1 आणि हा प्लस I1 इकडे काय करा मायनस. आता 5I2 होणार आणि तिकडं 3I1 होणार. आपल्याला काय फाईंड करायचं आहे तर आपल्याला फाईंड करायचं I2 डिवायडेड बाय I1 फाईंड करायचं राईट. मग 5 इकडे डिवाइड करून टाका मग तो किती भेटेल 3 डिवायडेड बाय 5 भेटेल. ठीक आहे. आणि याचं आपल्याला फाईंड करायचं. याचा आपल्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल द रेशो ऑफ I2 डिवायडेड बाय I1 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 5. ओके. मग या ठिकाणी आता ऑप्शन बघू आपण. त्या 4 ऑप्शनपैकी याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन डी असेल द रेशो I2 डिवायडेड बाय I1 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 5. हे त्याचं राईट आन्सर असेल.